तिथे कोकणात पावसानं दमदार हजेरी लावल्यानंतर आता पेरणीच्या कामांना वेग आला। कोकणातल्या शेतीच्या बांधावरून आढावा घेतलेला आहे अमोल मोरेनं, पाहूया। कोकणात सध्या चांगलाच पाऊस बरसतोय आणि त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आलेला आहे। कोकणात जर का तुम्ही गेलात तर सध्या भात शेतीची जी पेरणी आहे किंवा त्यानंतर त्या ज्या काही उकळणी केली जाते बेसिकली ती सध्या होताना दिसत आहेत आणि अगदी बांधावरती अशा पद्धतीनं शेतकरी जो आहे तो सध्या राबताना आपल्याला दिसून येतोय। अगदी शाळा देखील सुरू झालेल्या नाहीयेत, त्यामुळे विद्यार्थी मुलं जी आहेत किंवा विद्यार्थी जे आहेत ते देखील सध्या आपल्या आईबाबांसोबत, नातेवाईकांसोबत किंवा घरातल्या लोकांसोबत सध्या शेतीच्या बांधावरती येत आहेत। शेतीमध्ये इथं अगदी आपल्या आईबाबांना हातभार लावत आहेत। एक गोष्ट आहे की कोकणातल्या शेतीमध्ये एक बदल मात्र झालेला दिसून येतो आणि जो आमूलाग्र बदल म्हणावा लागेल। याचं कारण असं आहे की कधी काळी किंवा काही वर्षांपूर्वी अगदी इथं जर आपण बघितलं तर बैलजोड्या असायच्या आणि पारंपरिक पद्धतीनं शेती केली जायची, पण आता जर बघायला गेलं तर या ठिकाणी ही जागा यांत्रिकीकरणानं घेतलेली आहे आणि हा एक मोठा बदल आपल्याला कोकणातल्या शेतीमध्ये दिसून येतोय। आता बैलजोडीचं काय झालं आहे, राखायला माणसं नाही, चाऱ्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि सगळी लोक आता मुंबई पुण्यासारख्या शहरात गेले आहेत। त्याच्यामुळं आता आम्हाला मशीन परवडते, पेट्रोल टाकलं नेलं की काम होतं आहे। जो तर म्हटलं की त्याला मनुष्यबळच आपल्याकडे आता उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला त्रास होतो आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।